शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना दुपारच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि तुम्ही जे की नाही रोज हे माझे व्हिडिओ पाहता मला सपोर्ट करता त्याच्यासाठी तुमचा खूप खूप धन्यवाद. तर चला आजच्या दिवसाची जे सुरुवात झाली आहे आणि सकाळी की नाही जाऊन जे ना फार्म हाऊसमधलं राहिलेलं जे सगळे तोडातोडी ती केली. जसं की नाही आता सगळं संपत आलं आहे. जसं की नाही वांग्याचे झाडं पण जरा कट करावं लागते. तर मिरची पण आता ही मिरची जी आहे ना लास्ट निघली आपली लाल मिरची. आणि आता की नाही मोठे वांगे जसं की नाही बियाचे वांगे सगळे वांगे जे आहेत ना तोडले झाडं की नाही आता वरून कट केले ना की पावसाळ्यामध्ये नवे झाडं चांगले फुटत येतात आणि आपल्याला जाईन पुन्हा अजून ताजा फ्रेश भाजीपाला भेटते. तर की नाही आता ही लास्ट जे ना मिरची पण तोडली आणि सगळे वांगे जे आहेत ना आता पिवळे पण वांगे आपले ताजे वांगे सगळे तोडले तर. आणि हे 4 वांगे जे आहेत ना हे जे आहेत ना आम्हाला बियाला ठेवून घ्यायचे तर 1-2 वांगेच बसवते तर पण की नाही कोणते नासून जातात कोणते उंदरं खराब करतात आणि वरच की नाही ठेवत असते स्टोर रूममध्ये. त्याच्यामुळे 4 वांगे जे आहेत ना आता हे बियाला ठेवायचे. आणि हे जे की नाही भाजीपाला तोडला ना हे निवडायचं खूप अवघड राहते बघा. कारण आता की नाही मिरची वेगळी काढा ह्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची पण मी तोडून आणली ती पण वेगळी करा. तर आज सकाळी की नाही सकाळी जे आहे ना सकाळचे कामं जे आहेत ना फार्म हाऊसपासूनच सुरू झाले तर एवढा जे आहे ना आता लास्टचं जे भाजीपाला निघला आहे. वांग ठेवायचे का बियाला? वांग ठेवायचे बियाला? ह्याला वांग्याचं बिथरणं म्हणते त्याला असं. जेव्हा की नाही आपण वांगे बियाला ठेवत नव्हतं तसंच मला काही माहित नव्हतं. तर मग पुन्हा आकाशच्या डॅडीनं नाशे ह्याला जे आपण भाजी करताना कसं 4 पकड्या करतो तसे जे की नाही ह्याला पकड्या करून दिल्या. मग असं केल्यामुळं काय होतंय वांग जे आहे ना आपण उन्हाला ठेवत ना तर ते नासत पण नाही काही नाही. आपण जर वांग तसंच ठेवलं ना तर मग ते नाचतं आणि त्याच्या बिया की नाही लावल्या तर चांगल्या उगत नाहीत. तर शेतकरी माणसांना की नाही सगळं माहीत असतं. जसं की नाही माझ्या सासरी पण शेत होतं आणि आकाशच्या डॅडीने पहिल्यांदा शेत केलं त्याच्यामुळं की नाही त्यांना सगळा अनुभव आहे. आणि इथं की नाही दुपारची टाईम झाली होती त्याच्यामुळे इथं आलता उसाचा रस आणि मग मस्त आम्ही जवळ जे आहे ना ते जेवायला येते तर 10-12 वाजता तेव्हा जे ना उसाचा रस येते. पण आपल्या दारापुढे की नाही अजून कच्चा रोड आहे आणि मेन रोडला तिथं की नाही उभं टाकते आणि तिथून जे आहे ना त्या भैयानं आम्हाला रस आणून दिलता. आणि आता की नाही ज्यूस वगैरे पिण्यापेक्षा मला रस प्यायला खूप आवडतं. ते या मंडळी मस्त रस प्यायला. राम राम. आणि हे जे दिवस आहे ना दुसऱ्या दिवशी सकाळचा आहे हे व्हिडिओ. गुड मॉर्निंग सर्वांना. तर चला काल जे आहे की नाही तोडलेलं सगळं सामान आहे ना तसं ठुलं होतं मी. कारण आता हे जे आहेत ना सगळ्या लास्टच्या तुरीच्या शेंगा आहेत ना पूर्ण तोडून घेतल्या आता आणि झाडाला आता बिलकुलही शेंग नाही. आता जसं काय मिरची बी सगळं जे आहे की नाही थोडं थोडं होतं. आणि आपली हिरवे धने पण की नाही थोडे 2-3 असं म्हणलं धने जास्त होते पण की नाही कोंबड्यांनी खाऊन खाऊन जे आहे की नाही हे झाडं सगळे हे केले तर थोडे थोडे त्याला धने होते. ते धने तर पण तोडून घेतले मी. म्हणलं जेवढे निघतील तेवढेच सही म्हणलं कशाला वाया जाऊ द्यायचं म्हणून की नाही त्याला एकड दुकड धने पण होते नाही तर भरपूर येत होते पण कोंबड्या काय चिवदीन झाल्यात. आणि तुरीच्या शेंगा ज्या आहेत ना सगळ्या वाळ्याला बी काढल्यात हिरव्या काढल्यात. आणि टमाटे तर बघू शकता ते एवढे मोठे. तर आज मला टमाट्याचं फुलसूस करायचं जेवणाला. तर सकाळी जे की नाही हे काम जे ना कारण की नाही वल्ली मिरची सोलून जे ठुली ना की मग ते वाळी मिरची आपल्याला काढायला देठं खूप अवघड जाते. त्याच्यामुळे जेव्हा मिरची निघली की नाही तेव्हा मी साफ करूनच लगेच वाळू घालत असते. तर चला आता आंघोळी वगैरे सगळं झाले आणि हे की नाही मी आली तर टेरिसवर. आणि टेरिसवर की नाही ऊन इतकं चांगलं पडलं की नाही असंच ऊन जे ना वाळू घालण्यासाठी मस्त राहते. तर इथं जे ना आता सगळं जे आपण काल तोडलं होतं की नाही फार्म हाऊसमधलं सामान ते सगळं आहे ना थोडं थोडे आणि थोडीशी की नाही गवार पण मी साफ करून ठेवली होती
कारण बाजारातून येतानाच की नाही शेंगा निब्बर आणल्या होत्या. निब्बर गवार की नाही खाऊ वाटत नाही. त्याच्यामुळे मी काय म्हणलं आता उन्हाला वाळून ठेवते आणि जेव्हा आपल्याला खायचे ना तेव्हा खाता येते म्हणून की नाही ते पण ठुले होते. इथं जे ना स्टोर रूममध्ये पण मिरच्या आहेत, जसं की नाही जुन्या मिरच्या पण की नाही ठुलेल्या होत्या. तर आता जुन्या मिरच्या नव्या मिरच्या सगळ्या वाळू घालून एकदाच पोत्यामध्ये भरून की नाही चटणी पण करून आणायची, लाल तिखट काढून आणायची गिरणीतून. तिथं टेरेसवर की नाही सकाळचे कामं चालू आहेत म्हणजे वाळू घालायचे. हे बघा, हे होता आपला कूलरचा टप. जसं की नाही माझं भिंतीला कूलर फिट केले ना, तर आधी मी ह्याच्यामध्ये की नाही भरपूर माती होती, त्याच्यामुळे की नाही हे पॉपकॉर्नचे बिया टाकल्या होत्या. कारण महाग की नाही कोंबड्या बिलकुल येऊ दिन झाल्यात. तर हे बघा किती छान आलं. इथे थोडीशी कसुरी मेथी टाकली होती, कारण हे टप की नाही पूर्ण मातीनं भरलेला होता. आणि हे बघा कसुरी मेथीला की नाही इथं बिया पण आल्यात आणि फुलं पण आलेत. आणि ही अशी असते कसुरी मेथी. पण लावलं की नाही तेव्हा सगळा टप चांगला होता ना. आता हे काय सगळं जे की नाही खालून फुटलं आहे, वरून पाणी टाकलं ना सगळं जे आहे की नाही खालून सगळी माती चालली आहे. पण आता हे आलेले झाडं की नाही उपटू पण वाटत म्हणलं आले तर येऊ द्या आणि गेले तर जाऊ द्या. हे बघा पॉपकॉर्नची मका किती छान आली आपली, भरपूर अशी मोठी आली आहे. ह्याची कणसं कशी येतात काय नाही ते बघण्यासाठी जे मी आता ह्याला काय काढायचं नाही, राहिली तेवढी राहू द्या माती. पुन्हा वाळ्यावरची ना पुन्हा काढून टाकू. तर सगळं वाळू घातले. जसं की नाही सकाळी फार्म हाऊसमध्ये सगळं सामान निघले आपलं. आणि हे आहेत बघा बियाला ठेवलेले वांगे, हे पण वाळू घातलेत आज. चला आता वर आले ना, असं थोडासा पुदिना बी आपल्या झाडाचा आलेला स्वयंपाकासाठी. आता भाजी करायची, मला टमाट्याचं फुलसू करायचं, त्याच्यासाठी जे ना हे पुदिना असं घेऊन जाईल. आणि एकदा पुदिना लावला की नाही की बिलकुल मरत नाही, पण त्याला पाणी जे टाकत राहावं लागते. उन्हाळ्यामध्ये की नाही सावलीमध्ये खूप छान येते पुदिना. तर बघा किती लस असा छान पुदिना आलाय. आणि अजून भरपूर मोठ्या टपमध्ये पण आपल्या इथं पुदिना लावलेला आहे. तर घरची वस्तू अशी ताजी एकदम, खायला पण फ्रेश, टाकायला पण फ्रेश. उन्हाळ्याचं खूप छान असते बघा आपल्याला. एकदम असं की नाही ऊन पण लागत नाही काय नाही, पोट्यामध्ये पण एकदम असं थंड राहते. त्याच्यामुळे रोजच्या जेवणात पण पुदिना जे आहे की नाही वापरत असते. आणि चला इथं केलं मस्त आपल्या घरच्या फार्म हाऊसमधलं टमाट्याचं फुलसू. इथं घटवरण लावले तुरीचं, आणि जसं की नाही मीठ आणि हळद टाकून लगेच वरण शिजू घातलं. आणि इथं मस्त गरमागरम भात. तर चला मंडळी, आज दुपारचं आहे साधं हलकं फुलकं असं माझं जेवण. आणि सकाळचं जे रुटीन आहे ना, सकाळी 7 ते 1 पास्तरचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री सर्वांना. होतं रे थोडं मीठ.